53,42,42,00,000 5,42,00,000 अशा प्रकारचे चेक दिले. अशा प्रकारचं स्टेटमेंट सदानंद कदम आणि अनिल परबचा ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंटनी दिलेलं आहे. इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली. अनिल परब रिसोर्टचे मालक आहे. इलेक्ट्रिक मीटर अनिल परबच्या नावाने आहे. बिल अनिल परब भरत आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स 2019, 20, 2021 हे अनिल परब भरत आहेत. परंतु इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली. 25 कोटीची प्रॉपर्टी माझी असं अनिल परब सांगतात, पण चोपड्यात प्रॉपर्टी दाखवलेली नाही. म्हणून एक इन्कम टॅक्सला मी आग्रह केलाय की बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत अनिल परबवर कारवाई झाली पाहिजे. मला विश्वास आहे अनिल परबचा रिसोर्ट पुढे बेनामी घोषित केला जाणार. 2, हा रिसोर्ट साठी काळा पैसेचा उपयोग झाला आणि म्हणून तो काळा पैसा वापरण्यात आला. त्याचा इन्कम टॅक्सने संशोधन केलं पाहिजे. पर्यावरण मंत्रालयाने एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15 अंतर्गत यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू केली. दापोली कोर्टात 2 महिन्यापूर्वी तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारावर आता ईडीने पुढचं पाऊल उचललं आहे. त्यात पार्किंग द क्राईम मनी, कारण की हा जो 25 कोटी काळा आलाय तो क्राईम मनी आहे, करप्शनचा पैसा आहे. तो पैसा कुठला आहे? तो पैसा बजरंग खरमाटेकडून आला आहे की तो पैसा पोलिसांचा बदल्याचा आहे की तो पैसा सचिन वाझेने दिलेला पैसा आहे? याचा शोध कार्य ईडीला करावं लागणार. म्हणून एका बाजूला अनिल परबवर त्यांनी चिटिंग केलं. 2 मे 2017ला 1,10,00,000 ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी म्हणून विभाग साठेकडून अनिल परबनी विकत घेतली. ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी विकत घेताना जे एग्रीमेंट केलं गेलं त्यात हे CRZ आहे, हे लिहिलं आहे एग्रीमेंट मध्ये. पश्चिमेला अरबी समुद्र किनारा आहे, बांधकाम होऊ शकत नाही. विभाग साठेने 2015-16 मध्ये एने करण्यासाठी अर्ज केला होता, तो रिजेक्ट झाला होता. 2017 मध्ये टाउन प्लॅनिंगनी सांगितलं CRZ आहे. म्हणून अनिल परबनी खाडाखोड केली डॉक्युमेंट मध्ये, खोट्या पद्धतीने एने मिळवलं. तर त्याच्या विरोधात पण त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा लोकायुक्तकडे आदेश देण्यात आला आहे. आणि मला विश्वास आहे की अनिल परबने जेवढे मल्टिपल गुन्हे केले आहेत त्याला अटक व्हायलाच हवी. फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग, कनायवन, बेनामी प्रॉपर्टी, इन्वॉल्व इन क्राइम, गेटिंग करप्शन मनी, पार्किंग द स्कॅम मनी इन प्रॉपर्टीज. अँड सगळ्यात मोठं रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब. उद्धव ठाकरे साहेब, कोविड मध्ये तुम्ही आणि तुमचा माफिया सेनेनी कोविड मध्ये कमायच केली. उद्धव ठाकरेंना एवढं ऐकायला येत नाही का की अनिल परबनी रिसोर्ट बांधण्यासाठी 3 फेज पॉवर कनेक्शन 23 मार्च 2020 ला घेतलं. ज्या दिवशी प्रधानमंत्रींनी 100% लॉकडाऊन घोषित केलं त्या दिवशी तुमचं विजय मंत्रालय त्याला 3 फेज रिसोर्ट बांधायला कनेक्शन देतात. जे गुगल मॅप आले, सॅटेलाइट मॅप, त्यात स्पष्ट लिहिलं आहे रिसोर्टचं मेजर बांधकाम 23 मार्च 2020 ते 21 मार्च 2021 दरम्यान झाला. ज्यावेळी महाराष्ट्र 100% लॉकडाऊन मध्ये होतं त्यावेळी पालकमंत्री रत्नागिरीचे अनिल परब तिथे 7 स्टार रिसोर्ट बांधत होते. आणि मला खात्री आहे की अनिल परब की अटक होणार. वेगवेगळ्या गुन्ह्याखाली हा डिपार्टमेंट नाही तर तो डिपार्टमेंट नाही तर तो डिपार्टमेंट. मग सीबीआय पासून सीबीआय यासाठी की पोलीस अफरातफरी ट्रान्सफरचा पैसा
एनआयए यासाठी की सचिन वादे आणि अनिल परबचे संबंध, लोकल पोलीस यासाठी एने करताना फ्रॉड फोर्जरी केली, महाराष्ट्र पोलीस यासाठी की त्यांनी इलिगली सीआरझेड मध्ये रिसोर्ट बांधलं, आणि एंटी करप्शन यासाठी की करप्शनचा पैसा, आणि ईडी यासाठी की त्यांनी क्राईम मनीचा वापर केला, असा 6 एजन्सी तर्फे अनिल परबवर फौजदारी प्रक्रिया व्हायला हवी आणि होणार। हिंदी में थोड़ा बताता हूं। उद्धव ठाकरे के सीएमओ के मिनिस्टर, मुख्यमंत्री के सीएमओ के मंत्री अनिल परब का जेल जाना निश्चित है। नवाब मलिक अनिल देशमुख के बाद में अनिल परब पर 6 अलग अलग डिपार्टमेंट के द्वारा कानूनी प्रक्रिया कार्रवाई का प्रारंभ हो चुका है। अनिल परब ने खोटे दस्तावेज, फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग करके इन्हें परमिशन ली, इसलिए महाराष्ट्र की पुलिस उसके खिलाफ कार्रवाई करने जा रही है। आज ईडी के जो छापे हैं उसमें जो दापोली में रिसोर्ट बना है 25 करोड़ का, 25 करोड़ कैश और 7 करोड़ व्हाइट के खर्च हुए हैं, वो अनिल परब ने अपने चोपड़े में दिखाया नहीं है। इसलिए पार्किंग द क्राइम मनी, डेवलपिंग अ बेनामी प्रॉपर्टी, रिसोर्ट का प्रॉपर्टी टैक्स अनिल परब भरते हैं, लेकिन चोपड़े में प्रॉपर्टी दिखाई नहीं है। कोविड के दरमियान लॉकडाउन के समय में ये 7 स्टार रिसोर्ट बना, ये रिसोर्ट सीआरजेड नो डेवलपमेंट जोन में बना। इसके लिए इन्वायरमेंट मिनिस्ट्री ने दापोली कोर्ट में जो केस फाइल किए उसके आधार पर, इन सबके आधार पर ये ईडी की कार्रवाई है। मुझे विश्वास है कि ईडी की कार्रवाई के पश्चात सीबीआई से लेकर एनआईए से लेकर लोकल पुलिस, एंटी करप्शन ब्रांच, ये सब भी इस कार्रवाई में जुड़ जाएंगे। लेकिन जिस तरीके से अजीत पवार सहित तमाम सारे लोग ये कह रहे हैं कि एक आदमी यानी आपका नाम नहीं लिया, लेकिन जो कहते हैं वैसे ही 3 दिन बाद कार्रवाई शुरू हो जाती है, क्या वो स्पोक्स पर्सन है क्या? ऐसा है कि अजीत पवार सच बता रहे हैं, लेकिन वो सच के पहले का सत्य आपको पता है, आप भी बताएं। वे घोटाला जो करने वाला है उसको सबसे पहले पता होता है। अजीत पवार ने जरंडेश्वर 1200 करोड़ का 27,000 किसानों का कारखाना खा गया, वो अजीत पवार को पहले पता था, बाद में किरीट सोमैया को पता चला। अनिल परब ने इस प्रकार से बेनामी प्रॉपर्टी डेवलप की, वो अनिल परब को पता है। वो गुना ढूंढ के निकालकर उसके पीछे कार्रवाई कराने का काम किरीट सोमैया करती है, उसकी महाराष्ट्र की जनता सराहना करती है। यानी घोटाले करने वाले उद्धव ठाकरे, 7 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग की एंट्री नंदकिशोर चतुर्वेदी से लेने वाला आदित्य ठाकरे, 25 करोड़ का रिसोर्ट गैर कानूनी पद्धति से बांधने वाला अनिल परब को पहला पता है। अजीत पवार को पता है कि ये रिसोर्ट बोगस फोर्ज ने डॉक्यूमेंट किया, नो डेवलपमेंट झोन में बना, इसीलिए ठाकरे सरकार ने इस रिसोर्ट को गिराने का आदेश दिया है। तर अनिल परबांना अटक होणारच असं सोमय्या म्हणतायत। दरम्यान अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची मुंबई, पुणे आणि दापोलीमध्ये धाडी सुरू आहे। तर परब सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत। तिथेही ईडीचे अधिकारी कासिम सुलतान त्यांची चौकशी करतायत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने परबांविरोधात गुन्हा दाखल केलाय। महत्त्वाचं म्हणजे परबांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानीही ईडीचे अधिकारी तपास करतायत। परबांशी संबंधित पुण्यातल्या एका केबल ऑपरेटरच्या कोथरूडच्या घरीही ईडीकडून तपास सुरू आहे। कथित मनी लॉन्ड्रिंग सोबतच दापोलीतील आपल्या रिसॉर्टमुळेही परब अडचणीत आले। तर हे रिसॉर्ट 50 कोटींचं आहे। पुढचा नंबर अनिल परबांचाच असा आरोप किरीट सोमय्या करत आलेले आहेत आणि 2 दिवसांपूर्वी सुद्धा त्यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर आता त्यांना अटक होणारच असं पुन्हा एकदा किरीट सोमय्या म्हणाले।